हॅलो व्ह्यूवर्स, स्पर्धायुग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपण या व्हिडिओ सिरीजमध्ये दररोज उत्तरे लिहिण्याचा सराव करत आहोत. हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे. याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तुम्ही हे आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही पाहू शकता आपण एक वर्ड फाईल टाकलेली आहे, ज्याच्यामध्ये प्रश्न आणि उत्तर दिलेलं आहे आणि ज्या आर्टिकलवर आपण प्रश्न फ्रेम केलेला आहे त्या आर्टिकलचा स्क्रीनशॉटसुद्धा इथे दिलेला आहे. जर तुम्हाला इंग्रजीमध्ये ते आर्टिकल जर वाचायचं असेल तर तुम्ही वाचू शकता. आपण द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस या वर्तमानपत्रातून जे महत्त्वाचे एडिटोरियल आहेत आपल्या परीक्षेच्या दृष्टीने, आपल्या मुख्य परीक्षेच्या दृष्टीने, त्यावर प्रश्न घेत असतो. आता हे जे एडिटोरियल आहे हे मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत मराठीत समजून सांगणार आहे. तुम्हाला ते समजून घ्यायचं आहे आणि नंतर आपण जो प्रश्न फ्रेम केलेला आहे त्या प्रश्नावर तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. हे बघा, आजचा टॉपिक आहे पर्यावरणीय आघात निर्धारण, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. खरं तर याचं भाषांतर पर्यावरणीय परिणाम मूल्यांकन असं होतं, परंतु आपल्याला MPSCनं अभ्यासक्रमामध्ये पर्यावरणीय आघात निर्धारण असं भाषांतर दिलेलं आहे. आता कोणताही जर प्रकल्प असेल, विकास प्रकल्प असेल, त्याला आपल्याला पर्यावरणासाठी सुद्धा मंजुरी घ्यावी लागते. पर्यावरणासाठी मंजुरी घेण्याचे फायदे काय आहेत बघा. हे जे विकास प्रकल्प असतील ते आपल्या पारिस्थितिकी, इकोसिस्टम, वन्यजीव, वाईल्ड लाईफ आणि नैसर्गिक संसाधने यांना धोका पोहोचवणार नाहीत. आणि ही जी पर्यावरण मंजुरी आहे ती पर्यावरणीय आघात निर्धारण, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंटद्वारे EIA द्वारे घेतल्या जाते. आता तुम्हाला समजून घ्यावं लागेल हे EIA नेमकं काय आहे, कारण हे आपल्या अभ्यासक्रमामध्ये डायरेक्ट याचा उल्लेख आहे. पर्यावरणीय आघात निर्धारण EIA आपल्याला अभ्यासक्रमात डायरेक्ट दिलेला आहे, त्यामुळे आपल्याला EIA पूर्णपणे टोटली समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता पाहूया पर्यावरणीय आघात निर्धारण EIA म्हणजे काय. तर यात काय असतं बघा, प्रस्तावित प्रकल्प आणि विकास प्रकल्पांचा पर्यावरणावर होणारा परिणाम याचा आढावा घेतला जातो. आता याची नोटिफिकेशन अधिसूचना 2006 मध्ये आलेली आहे. आता हे बघा, याच्यामध्ये काय काय आहे तर खाणकाम, औष्णिक ऊर्जा प्रकल्प, नदी खोरे प्रकल्प, पायाभूत सुविधा प्रकल्प. तर पायाभूत सुविधा प्रकल्पामध्ये काय काय आहे बघा, रस्ते, रेल्वे, बंदरे, हवाई वाहतूक इत्यादी. तर इत्यादी विकास प्रकल्पांना पर्यावरण मंजुरी घेणे बंधनकारक करण्यात आले. कशाद्वारे? या अधिसूचनेद्वारे 2006च्या. आता EIA प्रक्रिया काय आहे हे पाहूया. आता हे ज्या स्टेप्स आहेत ना, ह्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या नाहीत, कारण यामध्ये बदल झालेला आहे. मग हे आपण का घेतलेलं आहे? कारण तुम्हाला इतिहास माहीत असावा की नेमकं अगोदर कसं होतं आणि आता बदल कसा झालेला आहे. हे बघा, EIA प्रक्रियेमध्ये स्क्रीनिंग, तपासणी, स्कोपिंग, डेटा संकलन, परिणामांची भाकीत, EIA अहवाल, सार्वजनिक सुनावणी, निर्णय प्रक्रिया आणि जोखीम मूल्यांकन एवढ्या स्टेप्स होत्या. त्यामधली पहिली स्टेप बघा, स्क्रीनिंग, तपासणी. याच्यामध्ये तपासणी काय केली जाते तर जो विकास प्रकल्प आहे तो बघितला जातो की याला पर्यावरण मंजुरीची आवश्यकता आहे की नाही. म्हणजे उदाहरणार्थ समजा एखादा प्रकल्प असेल आणि तो पर्यावरणाला मदत करत असेल, समजा एखादा प्रकल्प असेल तो पर्यावरणाला मदत करत असेल तर त्याला गरज आहे का EIAची? नाही. त्यामुळं स्क्रीनिंग केली जाते. नंतर स्कोपिंगमध्ये पाहिलं जातं की आता यामध्ये पर्यावरणावर काय सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम या प्रकल्पामुळे होणार आहेत याचा पूर्ण आढावा घेतला जातो. सर्व गोष्टी या स्टेपमध्ये पाहिल्या जातात. तिसऱ्या स्टेपमध्ये डेटा संकलन केलं जातं. पूर्ण डेटा गॅदर केला जातो, डेटा गोळा केला जातो. नंतर परिणामांची भाकीत, प्रिडिक्शन केले जाते की काय काय परिणाम पर्यावरणावर होऊ शकतात. त्यानंतर एक EIA अहवाल तयार केला जातो. त्यानंतर सार्वजनिक सुनावणी होती. सार्वजनिक सुनावणी म्हणजे काय तर इथे आहे ना,
यामध्ये काही भागधारकांचा समावेश असतो, म्हणजे तिथले स्थानिक लोक, काही राज्य शासनाचे लोक असतात, काही NGO सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशनचे लोक असतात. NGO म्हणजे काय, ना नफा ना तोटा संस्था असतात, त्यांचे सुद्धा काही लोक असतात यामध्ये. तर यांच्या उपस्थितीमध्ये ही सुनावणी होत असते. तिला सार्वजनिक सुनावणी म्हणायचं. नंतर निर्णय प्रक्रिया आणि नंतर जोखीम मूल्यांकन, या अशा स्टेप्स आहेत. आता ह्या स्टेप्स तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही, कारण यामध्ये बदल झालेला आहे. तर याच्यामध्ये बघा, स्टेक होल्डर्स आपण चर्चा केलेली आहे. सहभागधारक कोण कोण आहेत? प्रस्ताव मांडणारे, पर्यावरण सल्लागार, प्रदूषण नियंत्रण मंडळ, सार्वजनिक सहभाग. सार्वजनिक सहभागमध्ये आपण मागे बघितलेलं आहे प्रभाव मूल्यांकन संस्था, इम्पॅक्ट असेसमेंट एजन्सी. हे स्टेक होल्डर्स असतात, हे सहभागधारक असतात या प्रक्रियेमध्ये. आता बघा महत्त्वाचं, 2006ची अधिसूचना जी होती त्यामध्ये सुधारणा. आता या सुधारणाबाबतच तुम्हाला कधीही EIA बाबत प्रश्न आला तर लिहायचा आहे. तुम्हाला जी हिस्ट्री मी सांगितलेली आहे त्याबद्दल तुम्हाला लिहिण्याची गरज नाही, ती तुमच्या माहितीसाठी होती. आता हे तुम्हाला उत्तरामध्ये लिहायचं आहे. हे बघा, याच्यामध्ये कसं आहे, विकास प्रकल्पाला 2 भागात डिवाइड केलेला आहे, श्रेणी A आणि श्रेणी B. श्रेणी A याचं राष्ट्रीय स्तरावर मूल्यांकन होतं, नॅशनल लेवलवर याचं मूल्यांकन होतं, आणि श्रेणी Bचं राज्य स्तरावर मूल्यांकन होतं, स्टेट लेवलवर मूल्यांकन होतं. आता श्रेणी A मध्ये इम्पॅक्ट असेसमेंट एजन्सी, प्रभाव मूल्यांकन संस्था आणि एक्सपर्ट असेसमेंट कमिटी, तज्ज्ञ मूल्यांकन समिती यांचा समावेश होतो, म्हणजे हे मूल्यांकन करतात. तर श्रेणी Bच्या जे प्रोजेक्ट असतात त्यांचं राज्यस्तरीय पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरण, स्टेट लेवल एक्सपर्ट अप्रेझल कमिटी याद्वारे मूल्यांकन होते. आता सुधारणेनंतर 4 टप्पे आहेत बघा. अगोदर आपण बघितल्या होत्या किती स्टेप्स होत्या, 8 टप्पे होते. आता 4च टप्पे राहिलेले आहेत. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण तुम्हाला उत्तरे लिहिताना तुमच्या आन्सरमध्ये यांचा समावेश झाला पाहिजे. स्क्रीनिंग, तपासणी. याच्यामध्ये बघितलेलं आपण तपासणी म्हणजे काय. अगोदर पाहिलं जातं की जो विकास प्रकल्प आहे त्याला EIAची गरज आहे की नाही. स्कोपिंग, व्याप्ती, याच्यामध्ये पाहिलं जातं की आता याचे सकारात्मक, या प्रकल्पाचे पर्यावरणावर सकारात्मक नकारात्मक परिणाम काय होणार आहेत. जर नकारात्मक परिणाम जास्त असतील तर हे कमी करण्यासाठी काय केले पाहिजे वगैरे वगैरे, या सर्व गोष्टी स्कोपिंगमध्ये पाहिल्या जातात. सार्वजनिक सुनावणी या अगोदर सांगितलं आहे तुम्हाला. सार्वजनिक सुनावणीमध्ये सहभागधारक असतात. सहभागधारकसुद्धा आपण पाहिले आहेत कोण कोण असतात, त्यांच्या उपस्थितीत सुनावणी होती. आणि शेवटी अप्रेझल, मूल्यांकन. शेवटी पाहिलं जातं की जसं आपण ठरवलं होतं की पर्यावरणावर परिणाम त्याचा कमी झालेला आहे की नाही, का पर्यावरण जास्तच इम्पॅक्ट झालेला आहे, हे असेसमेंटमध्ये पाहिलं जातं. आता श्रेणी Aचे जे प्रकल्प आहेत त्यांना पर्यावरण मंजुरी आवश्यकच असते, त्यामुळं स्क्रीनिंग हा टप्पा यामध्ये येतच नाही. जे डायरेक्ट स्कोपिंगपासून याची सुरुवात होते, कारण याला पर्यावरण मंजुरी लागतेच लागते. श्रेणी B मध्ये B1चा जो प्रकार आहे त्याला EIA अनिवार्य आहे, मॅन्डेटरी आहे, आणि B2 जे आहे त्यासाठी EIA आवश्यक नाही. हे असे गट पाडलेले आहेत. हे तुम्हाला तुमच्या उत्तरामध्ये लिहायचं आहे. आता EIAचे महत्त्व पाहूया आपण काय आहे. तर म्हणजे EIAचे जे महत्त्व आहे त्याविषयीचे ते तुम्ही काय करा, नोट डाऊन सुद्धा करू शकता. EIAच्या ह्या गोष्टी पूर्णच नोट डाऊन करा तुम्ही. जे 2006च्या सुधारणेपासून जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे ना, ते पूर्ण नोट डाऊन करा तुमच्या नोट्समध्ये. नोट्समध्ये कुठं पाहिजे, जनरल स्टडीज 3, सामान्य अध्ययन 3, त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंट, पर्यावरण या भागामध्ये तुम्ही EIA टाकून करू शकता, कारण हे EIA तुमच्या अभ्यासक्रमाचा मुद्दा आहे. त्याच्यावर तुमच्याकडे नोट्स पाहिजेच पाहिजे. हे बघा, याचे महत्त्व बघा. EIA पर्यावरणाला विकासाशी जोडते. ठीक आहे. खर्चिकदृष्ट्या परिणामकारक पद्धत ही कॉस्ट इफेक्टिव्ह पद्धत आहे. विकास प्रकल्प प्रत्यक्षात येण्यापूर्वीच पर्यावरणावर होणारा परिणाम समजून घेण्यास मदत करते. विकास आणि पर्यावरणीय शाश्वतता यांचा समतोल राखते.
वन्यजीव, नैसर्गिक संसाधने इत्यादीचे संरक्षण या प्रक्रियेद्वारे होते. आता EIA प्रक्रियेमध्ये या एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंटमध्ये काही त्रुटी आहेत. त्रुटी पहा, त्या त्रुटीसुद्धा तुम्हाला नोट्समध्ये नोट डाऊन करून घ्यायच्या आहेत. लागू न होणे, ॲप्लिकेबिलिटी, याच्यामध्ये काय आहे ते बघा. अनेक प्रकल्प काय करतात, पर्यावरणावर दुर्गामी परिणाम करतात, वाईट परिणाम करतात. तरीसुद्धा काही अटी असतात. जसं की त्यातली एक अट आहे की गुंतवणूक त्या प्रकल्पाची समजा एवढी पाहिजे. उदाहरण द्यायला फक्त हे एक काल्पनिक उदाहरण आहे. समजा 500 कोटी एखाद्या प्रकल्पाची जर समजा गुंतवणूक असेल तरच समजा ते श्रेणी ए मध्ये येते, अशी जर समजा एखाद्यास अट असू शकते. परंतु मग आता एखाद्या प्रकल्पाची काय असते, गुंतवणूक कमी असते परंतु पर्यावरणावर त्याचा वाईट परिणाम जास्त होत असतो. इवन या श्रेणी ए प्रकल्पाचा पर्यावरणावर कमी परिणाम होत असतो कधी कधी, आणि अशा प्रकल्पांचा, छोट्या प्रकल्पांचा परिणाम पर्यावरणावर जास्त होतो. तरीसुद्धा या अटीमध्ये बसत नसल्याने या प्रकल्पाला काय होतं, संरक्षण मिळतं. म्हणजे हे प्रकल्प एकतर श्रेणी बी वगैरेमध्ये जाऊन या प्रकल्पांना EIA पासून संरक्षण मिळू शकतं. म्हणजे लागू न होणे हा एक या EIA प्रक्रियेमधील ड्रॉबॅक आहे, त्रुटी आहे. दुसरं बघा, तज्ज्ञ समिती जी असते त्यामध्ये वन्यजीव तज्ज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ इत्यादींची कमतरता असते. EIA अहवाल दर्जा, या EIA अहवालाचा दर्जा एकदम खालच्या स्तराचा कधी पाहायला मिळतो. कॉपी पेस्ट बाबी यामध्ये पाहायला मिळतात, किंवा हे अहवाल जे आहेत ते अपुरे असतात. अनेक अहवालामध्ये खूप साऱ्या त्रुटीसुद्धा असतात. तसेच स्थानिक लोकांना विश्वासात घेतल्या जात नाही, आणि कधी आपत्कालीन तयारीची योजना योग्य प्रकारे मांडली जात नाही. ह्या EIA प्रक्रियेतील काही त्रुटी आहेत. आता हे जे आपण आर्टिकल पाहत आहोत त्यामध्ये काही गोष्टी दिलेल्या आहेत, त्या तुम्हाला तुमच्या आन्सरमध्ये इन्क्लूड करायला खूप महत्त्वाच्या आहेत, कारण त्या आपल्या न्यायालयाने काही केसमध्ये सांगितलेल्या आहेत. तर त्या तुम्ही आन्सरमध्ये इन्क्लूड करू शकता. हे बघा, 2017 काय केलं होतं, पर्यावरण मंत्रालयाने एक अधिसूचना जारी केली, आणि त्याद्वारे काय केलं, हे जे विकास प्रकल्प आहेत आपण जे पाहिले होते ते विकास प्रकल्पांना मंजुरी प्रकल्प सुरू झाल्यानंतर सुद्धा घेता येईल असं त्यांनी सांगितलं. आणि थँक्स टू आवर ज्युडिशियल प्रोसेस, कॉमन कॉज नावाचं एक संस्था आहे, त्यांनी काय केलं, केस टाकली, आणि या केसचं नाव बघा, कॉमन कॉज वर्सेस युनियन ऑफ इंडिया, कॉमन कॉज विरुद्ध भारत सरकार. तर या केसमध्ये मग काय सांगितलं की, कोर्टाने सांगितलं की खान प्रकल्प मोठ्या स्तरावर सुरू करण्यात आलेले आहेत, आणि ते सुद्धा पर्यावरण मंजुरी शिवाय. आणि कोर्टाने सांगितलं की ही गोष्ट बरोबर नाही, कारण मग EIAला काही अर्थच उरत नाही. ठीक आहे. आणि दुसरी एक केस आहे बघा, अलेम्बिक फार्मास्युटिकल विरुद्ध रोहित प्रजापती. या केसमध्ये हे बघा सांगितलेलं आहे, प्रकल्प सुरू झाल्यानंतर मंजुरी घेणे म्हणजे काय, तर पर्यावरणीय न्यायशास्त्राच्या मूलभूत तत्वाविरुद्ध आहे. एन्व्हायरमेंटल ज्युरिस्प्रुडन्स याच्या फंडामेंटल प्रिन्सिपलच्या विरुद्ध आहे प्रकल्प सुरू झाल्यानंतर मंजुरी घेणे. हे कोणी सांगितलं, कोर्टने सांगितलं आहे, अलेम्बिक फार्मा विरुद्ध रोहित प्रजापती या केसमध्ये. आणि EIA प्रक्रियेस अशी प्रकल्प सुरू झाल्यानंतर मंजुरी घेणे हे घातक आहे असं सुद्धा या केसमध्ये सांगितलं गेलं होतं. या दोन केस तुम्ही तुमच्या नोट्समध्ये टाकून ठेवा. जेव्हा EIAचा प्रश्न येईल तेव्हा तुम्ही या केस टाकू शकता. हा प्रश्न आहे बघा आजचा, पर्यावरणीय आघात निर्धारण प्रक्रियेला अलीकडे बगल देण्याचा प्रयत्न होत आहे, या विधानाचे टीकात्मक विश्लेषण करा. आता जसं आपण अगोदर पाहूया, पाहतो काय पाहतो आपण, तर अभ्यासक्रमाच्या कोणत्या भागामध्ये हा प्रश्न येतो त्याची माहिती आपण घेऊया. हे पहा, सामान्य अध्ययन 3 हा पेपर आहे, GS 3 जनरल स्टडीज 3. यामध्ये पहा, संवर्धन, पर्यावरणीय प्रदूषण आणि अवनती आणि पर्यावरणीय आघात निर्धारण, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट हा मुद्दा आहे. येथे हा प्रश्न येतो. आता
नंतर काय पाहतो आपण, कीवर्ड. प्रत्येक प्रश्नामध्ये काही कीवर्ड असतात. हे कीवर्ड आपल्याला प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं याची दिशा देतात. त्याच्यामध्ये कीवर्ड काय, टीकात्मक विश्लेषण करा, क्रिटिकली ॲनालाइज. त्याच्यामध्ये टीकात्मक विश्लेषण तुम्हाला करायचं आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, प्रत्येक पॉझिटिव्ह मुद्द्याचं तुम्हाला काही उदाहरणं द्यायची आहेत, निगेटिव्हची सुद्धा तुम्हाला काही उदाहरणं द्यायची आहेत. तर यामध्ये तुम्ही हे बघा, उत्तरामध्ये 3 भाग असतात, प्रस्तावना, इंट्रोडक्शन, बॉडी पार्ट आणि शेवटी निष्कर्ष, कन्क्ल्युजन. अशा हेडिंग द्यायची नाही बरं, प्रश्नाचं उत्तर लिहिताना हेडिंग द्यायची नाही, डायरेक्ट सुरू करायचं. इंट्रोडक्शनमध्ये काय करणार तुम्ही, आता आपण जेवढं काय बघितलेलं आहे त्या बेसवर तुम्ही इंट्रोडक्शन काय लिहिणार, सरळ सरळ लिहायचं. EIA काय आहे जे आपण पाहिलेलं आहे, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट, पर्यावरणीय आघात निर्धारण काय आहे याची व्याख्या, डेफिनेशन लिहा इंट्रोडक्शनमध्ये. मग डेफिनेशन झालं की बॉडी पार्टमध्ये तुम्ही काय काय लिहू शकता, की EIA प्रक्रियेमध्ये जे टप्पे काय काय आहेत, म्हणजे 2006ची जी नोटिफिकेशनमध्ये सुधारणा झाली होती त्यानंतर ही प्रक्रिया कशी आहे याच्याबद्दल सगळी माहिती लिहा, जशी आपण बघितलेली आहे. टप्पे, याच्यामध्ये काय काय येते, प्रक्रिया काय आहे वगैरे याची थोडक्यात माहिती द्या EIAची, म्हणजे पेपर चेकरला कळून येईल की बा तुम्हाला EIA विषयी माहिती आहे. आता अलीकडे बगल देण्याचा प्रयत्न होत आहे. मग याच्यामध्ये काय मुद्दे लिहू शकता तुम्ही, जसं की तुम्ही इथे हेडिंग टाकू शकता की पर्यावरणीय आघात निर्धारण प्रक्रियेला बगल, असे तुम्ही हेडिंग टाकू शकता. त्याच्यामध्ये पॉईंट तुम्ही काय लिहू शकता, आपण सुप्रीम कोर्टने जे सांगितलं होतं ते लिहू शकता तुम्ही. म्हणजे 2017ची आपल्या शासनाची नोटिफिकेशन, त्यामध्ये काय सांगितलं होतं की तुम्ही प्रकल्प सुरू झाल्यानंतर सुद्धा पर्यावरण मंजुरी घेऊ शकता. ही बगल झाली ना. आणि नंतर मग आपण बघितलं होतं कॉमन काज वर्सेस युनियन ऑफ इंडिया, म्हणजे कॉमन काज विरुद्ध भारत सरकार. या केसमध्ये काय सांगितलं होतं, असं केल्यामुळं काय झालेले, खाणकाम प्रकल्प मंजुरीविना मोठ्या स्तरावर सुरू करण्यात आलेले आहेत. नंतर मग तुम्ही रोहित प्रजापतीची केससुद्धा इथं टाकू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला काय लिहायचं असते की आपल्याला काय करता येईल किंवा आपण याबाबत काय स्टेप घेतलेले आहेत. तर हे कॉम्प्रिहेन्सिव्ह आन्सर रायटिंग करताना आपण लिहिणार आहोत. पण सध्या तुम्हाला या आर्टिकलवर बेस्ड उत्तर लिहायचं आहे. तर तुम्ही इथं त्रुटीबाबत आपण चर्चा केलेली होती प्रक्रियेतील, या त्रुटी लिहू शकता. या त्रुटी तुम्ही लिहा इथं, आणि त्रुटी झाल्यानंतर तुम्ही इथं डायरेक्ट कन्क्ल्युजन लिहून टाका. कन्क्ल्युजन तुम्ही तुमच्या मनाने लिहा, काय लिहायचं ते लिहा, कसंही तुम्ही कन्क्ल्युजन लिहा, तुमच्या मनाने लिहा. जसं जसं आपण पुढे जाऊ, जसं जसं आपल्याला माहिती होत जाईल, भरपूर डेटा आपल्याकडे येईल, काही रिपोर्ट कळतील, मग आपण त्याचा वापरसुद्धा कन्क्ल्युजनमध्ये करत जाऊया. काही समितीनं काही सांगितलेलं असते तर त्या समितीच्या डायरेक्ट त्या वाक्याचा उपयोग आपण कन्क्ल्युजनमध्ये करू शकतो. परंतु हे नंतर, सध्या आपल्याला फक्त उत्तर पूर्ण लिहायचं आहे, चांगलं लिहायचं आहे आणि आर्टिकलवर आधारित लिहायचं आहे, त्याची प्रॅक्टिस करायची आहे. जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ जर पाहिला असेल तर कॉंग्रॅच्युलेशन्स, कारण तुमच्यामध्ये ते पोटेन्शियल आहे. तुम्ही ही एक्झाम क्रॅक करू शकता, डेप्युटी कलेक्टर तुम्ही आरामशीर बनू शकता. ऑल द बेस्ट. आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.